मस्त असे कुरकुरीत बिना मोडचे बिना बटाट्याचे आज मी तुम्हाला झटपट होणारे सँडविच दाखवणार आहे। फक्त एक कांदा आणि एक टोमॅटोपासून इतके टेस्टी भन्नाट सँडविच तयार होतात ना, मुलं तर खूप आवडीने खातात। माझ्या घरात तर मुलांना खूप आवडतात। तर माझ्याच मुलांच्या तोंडून ऐका काय म्हणतायत ते। बघ खाऊन दे कसं झाले। बया कसं झाले। खरंच खूप टेस्टी आणि खूपच छान लागतात ते सँडविच, झटपट होणारे आहेत, अगदी कमी वेळेत बनवणार आहोत। तर चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर एक मी मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। जर बारीक कांदे असेल तर मीडियम साईजचे तुम्ही 2-3 कांदे चिरून घ्या, काही फरक पडत नाही। त्यात थोडासा चाट मसाला टाकायचा, अर्धा चमचा सांबार मसाला टाकायचा, थोडासा गरम मसाला, थोडंसं धने पावडर टाकून थोडं मीठ टाकून हे सगळं आपण कांदा आणि टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये। कारण की आपण जेव्हा ते भरतो ना सँडविचमध्ये त्याची टेस्ट खूप छान अशी आंबट चंबट लागते। आता मी ब्रेड घेतलेले आहे, तर सगळं घरच्यांसाठी बनवणार आहेत म्हणून अख्खं एक ब्रेडचं पॅकेट घेतलेलं आहे। आता 2 ब्रेड घ्यायचे आहेत सँडविच बनवण्यासाठी। तर एका ब्रेडवर पहिलं असं आपण थोडं असं बटर लावून घ्यायचं आहे। तर चारी बाजूने बघा पूर्ण मी बटर असं लावून घेणार आहे। त्यानंतर आता बटर आपलं लावून झालेलं आहे। त्यानंतर 1 चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे। तर टोमॅटो सॉसनी खूप छान अशी चव मस्त लागते अशी, आणि लहान मुलांना टोमॅटो सॉस खूप आवडतो, त्यामुळे नक्की तुम्ही असंच टोमॅटो सॉस लावून सँडविच तयार करा। तर हिरवी चटणी काही मी टाकणार नाही, कारण की लहान मुलं खाणार आहेत, त्यामुळे मी चटणीचा अजिबात उपयोग केलेला नाही आहे। जर तुमच्या घरात तिखट खात असेल तर तुम्ही इथं पुदिना आणि हिरवी मिरचीची चटणी वापरू शकता। आता हे आपण कांद्यामध्ये मसाले सगळे मिक्स केलेले हे सगळं बॅटर त्यावर टाकून घ्यायचं आहे थोडंसं टाकून। त्यानंतर आलू भुजियाची शेव घेतलेली आहे, कुठलीही तुमच्या घरात अवेलेबल असेल ती शेव टाकून घ्या, खूप छान लागते। हे 10 रुपयाची शेव 2 पॅकेट आणले होते मी आलू भुजियाचे, काय एवढं महाग नाही आहे। आणि त्यानंतर 2 चीजचे स्कूप खिसून घेतलेले आहे बारीक खिसणीवर। अमूलचे चीज आहेत अगं, असे पॅकेट भेटतात ना अमूलचे चीजचे, ते 2 घेतलेले आहेत, असे बारीक खिसणीने मी ते खिसून घेतलेले आहेत। अशा प्रकारे पूर्ण ते आता आपण चीज टाकून घ्यायचं, कारण की लहान मुलांना चीज खूप आवडतं। चीज सँडविच ते खूप भन्नाट होतात, त्यामुळं ना चीजचं थोडंसं चिंगूसपणा कमी करा आणि चीज भरभरून वापरा लहान मुलांसाठी। तर अशा प्रकारे सगळं आपला बॅटर भरून झालेलं आहे। तर पाहू शकता खूप कमी साहित्यापासून बनणारं आणि खूप झटपट अगदी 10 मिनिटात तुम्ही बनवू शकता। मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही देऊ शकता। आता दुसऱ्या ब्रेडवरही मी लावून घेतलं आहे अमूल बटर, आणि ते उलट्या साईडने असं लावून दाबून घ्यायचं आहे जरासा। तर आपण हे मोल्ड बिलकुल मोल्डमध्ये करणार नाही आहे, असंच तव्यावर करणार आहे चपात्याच्या आपल्या। तर थोडंसं मी चपातीच्या तव्याला बटर लावून घेतलेलं आहे आणि सँडविच असं ठेवून घ्यायचं। तर मोल्ड नसल्यामुळं आता हे चपटं होणार कसं, तर मी तुम्हाला सांगते। तशी एक चपटी थाळी घ्यायची आहे, कुठलंही ताट घ्या चपटं, त्यावर आता एक कुटणी ठेवायची आहे, कारण की त्याच्यावर थोडंसं प्रेशर पडलं पाहिजे। त्यामुळं काय होतं सँडविच दाबला जातो आणि छान मस्त असं क्रिस्पी भाजला जातो खालच्या साईडनी। तर बघा मी तुम्हाला पलटी करून दाखवणारच आहे, त्याआधी आपण थोडंसं बटर लावून घेऊया वरच्या साईडनी। पहिलंच जर बटर लावलं तर ते पूर्ण ताटाला चिटकून जातं, त्यामुळं नंतर लावायचं आहे। तर अशा प्रकारे वरच्या साईडनेही बटर लावून घेतलेलं आहे मी। आता उलटणीने हे पलटून घे, बघा किती छान मस्त असा क्रिस्पी पणा आलेला आहे, कलर ते एकदम भन्नाट सोनेरी कलर आलेला आहे। पुन्हा एकदा तशीच आपण प्रोसेस करायची, ताट ठेवून असं कुटणी काहीतरी जड वस्तू ठेवायची घरातली, खलबत्ता वेलबत्ता नसेल तर एक तांब्या पाण्याने भरून ठेवू शकता तुम्ही, खलबत्ता वगैरे नसेल तर चालतं, काही हरकत नसतं। तर दोन्ही साईडने मस्त असे आपले सँडविच भाजून झालेले आहेत। तर हे बघा छान गोल्डन कलर आलेला आहे। तर दुसरंही तुम्हाला सँडविच त्याच प्रकारे मी करून दाखवत आहे अजून एक। अशा प्रकारे पूर्ण बटर लावून घ्यायचं आहे, त्यावर आपण आता टाकून घेऊया सॉस, थोडासा लावून घेऊया। तुमच्या तिखट खात असाल तर तुम्ही इथं रेड चिली सॉसही वापरू शकता। तर घरात लहान मुलं असले की तिखट जास्त खात नाही, त्यामुळं टोमॅटो सॉस घेतलेला आहे मी। आता हे कांदा टोमॅटोचं बॅटर टाकून घ्यायचं, त्यावर आलू भुजियाची शेव टाकून घेतलेली आहे। आलू भुजिया कशी असते शेव, थोडीशी आंबट थोडीशी खारट अशी थोडीशी टेस्ट असते ना, त्यामुळे खूप छान चव लागते मग सँडविचला। नंतर मी भरभरून चीज घातलेला आहे। अशा प्रकारे पूर्ण चारी बाजूने चीज घ्यायचं आहे,
पुन्हा एकदा अमूल बटर लावून घ्यायचं आहे ब्रेडला आणि त्याला नंतर हे उलट्या साईडने आपण त्याला प्रेस करून असं दाबून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता थोडंसं बटर तव्याला लावून घेतलेलं आहे. आता हे आपलं सँडविच ठेवून घेऊया. त्यावर एक थाळी ठेवायची आहे ताट आणि त्यावर कुटणी ठेवून तेही सेम त्याच प्रकारे आपण सँडविच भाजून घेणार आहोत. तर बघा खालच्या साईडने तर पलटी करणार आहेत. त्याच्या आधी थोडंसं बटर लावून घेते. छान मस्त चारी बाजूने बटर लावलेलं आहे. आता ह्याला पलटी करून बघा किती छान मस्त सुरेख कलर आलेला आहे. तर अशाच प्रकारे मी सगळे सँडविच बनवून घेतले आहेत. तर हे सँडविच आपलं तयार आहे. दोन्ही साईडने 2-2 मिनिट मस्त भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता असं. तर आता ह्याला आपण कटिंग करून घेऊया. तर मी पळपटावर घेतलेला आहे सँडविच. आता चाकूच्या साहाय्याने आपण ह्याला कट करणार आहोत. तर हे 2 सँडविच आपले तयार आहेत. तर बरोबर असे त्रिकोणी भाग करण्यासाठी मी असे मध्ये कट मारलेला आहे. तर खूप मस्त असं छान मस्त सँडविच तयार होतं आहे. नक्की ट्राय करून बघा. खरंच मुलं खूप आवडीने खातात. तुम्ही मगाशी पाहिलंच ना किती छान. त्यांना माझ्या मुलांना तर खूपच आवडतं बघा. तुम्ही ट्राय करून बघा. आवडलं तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं सँडविचची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि आपल्या बेल आयकॉनवर क्लिकही करा, कारण की जेव्हाही माझी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर आता अशा प्रकारे मी पूर्ण सँडविच कट करून घेतलेले आहे. ते हे बघा प्लेटीमध्ये सर्व पण करून घेतले टोमॅटोच्या सॉस बरोबर. तर खूप भन्नाट लागतात हे सँडविच. आणि काही सँडविच मी असे चौकोनी पण तयार केलेले आहेत. तर अशा प्रकारे ते पाहू शकता तुम्ही. जसे पाहिजे तसे तुम्ही कट करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर आता थोडंसं गरम ह्याच्यावर चीज टाकायचं आहे. माझ्या मुलांना चीज खूप आवडतं म्हणून मी थोडं चीजचं प्रमाण थोडं जास्तच वापरलेलं आहे, कारण की लहान मुलांना चीज खरंच खूप आवडतं. तर बघा तर कसं वाटलं सँडविच नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघा माझ्या मुलांना बघा आमची खायला धुनू बसली आहे मस्त खायला. एक बसली इथं बघ खाऊन दे कसं झालंय. भैया कसं झालंय. चांगलं छान लागते का. तो कसा बसलाय नीट बस. बघ ग तिथे कसं बसलाय. बस मांडी घालून बसायचं असतंय बाळा. मस्त झालंय ना. मग आता सांग त्यांना तुम्ही पण करा आणि मस्त खावा. चला मग कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा ना ग तिथे ना भैया. तू नुसता पळ उलटून